नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं। तर श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे। पहिल्या सोमवारची शिवमुठीसाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे तो मी आपल्याला आज सांगणार आहे। तो आपण लक्षात ठेवायचा। तर पहिला सोमवार आहे। पहिल्या सोमवारी शिवमुठ तांदळाचे आहे। असे 5 सोमवार 26 वर्षानंतर आपल्याला ह्या वर्षी 5 सोमवार पडणार आहे आणि पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवमुठ व्हायची आहे। आता प्रत्येक सोमवारची शिवमुठ काय असेल ते मी सांगणारच आहे। दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवमुठ आहे। तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवमुठ आहे आणि शिवमुठीचा मंत्र पण सांगणार आहे। चौथ्या सोमवारी जवसाची शिवमुठ आहे आणि 5व्या सोमवारी जव शिवमुठ व्हायची। तर आता पहिल्या सोमवारची शिवमुठ तांदूळ आहे आणि शिवमुठीचा मंत्र आपण सांगणार आहे। चला तर मग आता मंत्र ऐका। तर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर किंवा घरी करणार असाल तरी पूजा जी सांगितली तीच करायची। मंदिरात जाणार असाल तर महादेवाची पाणी, दूध, दही जे काय असेल आपल्याकडं फूल, दुर्वा, बेल, पंचामृत सगळी पूजा करून घ्यायची। नैवेद्य, नारळ अर्पण सगळं करून घ्यायचं आणि नंतर शिवमुठ व्हायचे। शिवमुठ वाहण्यासाठी आपण तांदूळ हातात घ्यायचे, थोडं पाणी ठेवायचं मुठीवर सोडण्यासाठी। शिवलिंगावर धरल्यानंतर कोणी काय म्हणतं, श्री शिवाय नमस्तुभ्ये। ज्यांना कोणाला मंत्र येत नसेल किंवा माहीत नसेल तर त्यांनी असंही म्हटलं चालतंय। कोणी नमः शिवाय नमः शिवाय असं म्हणून शिवमुठ सोडतात। पण ज्यांना कोणाला हा मंत्र बोलायचा असेल तर सहज साधा आणि सोपा थोडक्यात आहे। शिवा 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 महादेवा, माझी शिवमुठ ईश्वर देवा। सासू सासरे नंदा जावा देर भरतारा। न आवडती रे देवा आवडती कर, न आवडती रे देवा आवडती कर। आता हा जर मोठा मंत्र वाटत असेल तर दुसरा मंत्र साधा आणि सोपा। दुसरा मंत्र अगदी 2 शब्दाचा आहे आणि तो मंत्र जरी म्हटला तरी चालतंय। एकदम साधा आणि सोपा आहे। जशी पूजा सांगितली तशी पूजा करून घ्यायची। तांदूळ मुठीत घ्यायचे, एक सुपारी पण घ्यायची, लाल सुपारी, आणि महादेवावर मुठ धरली की बोलायचं शिवा 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 महादेवा, माझी शिवमुठ ईश्वर देवा, माझी शिवमुठ ईश्वर देवा असं म्हणून आपण ही शिवमुठ अर्पण करून त्यावर पाणी सोडायचं 2 वेळा मुठीमध्ये। हा मंत्र शिवमुठीला आपण जरा बोललो तर आपल्याला लाभदायक ठरतो। हा मंत्र आपण नक्कीच बोलायला पाहिजे आणि एकदा हा मंत्र बोललं तर आपल्याला दर सोमवारी हा मंत्र आवश्यक येतो। हा मंत्र म्हणायला एवढा अवघड जात नाही।